ठाण्यात भाजप विरुद्ध शिंदे सेना असा सत्ता संघर्ष पुन्हा एकदा पेटलाय। आता हा संघर्ष साधासुधा राहिला नसून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध भाजप नेते गणेश नाईक अशा दिग्गज नेत्यांमध्ये झालेला हा एक शीतयुद्ध दिसतोय। म्हणजे मान्य आहे, हे जे काही वाद आहेत ते काही आत्ताचे नाही आहेत, ते आधीपासूनच होते। परंतु आता ज्याप्रमाणे गणेश नाईक यांनी वक्तव्य केलंय त्यानुसार हा वाद आता ठाण्याच्या महानगरपालिका निवडणुकीपर्यंत पोहोचणार आहे असं देखील दिसून येते। भाजपमुळे ठाण्यातील आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिंदेना खरंच अडचणी येणार का? हा संघर्ष दोघांमधला किती टोकाला गेलाय आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील संघर्षामागची कारणं काय आहेत हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्र, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। सध्या ठाण्याच्या राजकारणात वर्चस्वाची लढाई शिगेला पोहोचली आहे। जसं की आपल्याला माहिती आहे, गेल्या काही दिवसांपासून वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाणे जिल्ह्यात अनेक सभा घेतल्या आहेत। मग त्यात जनता दरबार असू दे, दहीहंडीतला संघर्ष असू दे, त्यांनी अनेक शिबिरे घेऊन आणि सार्वजनिक कार्यक्रमांमधून शिंदे यांच्यावर थेट टीका केल्याचं आपण पाहिलंय। या टीकेत सर्वात गाजलेलं आता विधान काय असेल तर उपमुख्यमंत्री शिंदेंना मुख्यमंत्री पद म्हणजे एक प्रकारे लॉटरी लागली होती, पण जे कमावलंय ते टिकवता आलं पाहिजे ही जी त्यांनी टीका केली आहे गणेश नाईकांनी, ती सगळ्यात जास्त चर्चेचा विषय ठरली। आणि हे विधान नाईकांनी ठणकावून सांगताच ठाण्यातील राजकारणाचं तापमान देखील आणखी वाढलं, ज्यामुळे म्हटलं गेलं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वनमंत्री गणेश नाईक यांनी थेट आव्हान दिले। पुढे नाईकांनी 15 ऑगस्टला पालघरमध्ये एका कार्यक्रमात लॉटरीच्या विधानाव्यतिरिक्त देखील म्हटलंय की ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, पालघर या सगळ्या भागातल्या कार्यकर्त्यांनी बूथ स्तरावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदींचं काम जनतेला समजावं असा माझा विश्वास आहे, किंवा ते जे काम आहे ते जनतेपर्यंत पोहोचावं असा त्यांचा विश्वास आहे असं देखील म्हटलं। मग गणेश नाईकांच्या या टीकेनंतर शिंदे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली। शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनी नाईकांच्या वयावरून थेट टोला लगावला। साठी बुद्धी नाटी वय झालंय म्हणून ते जे काय आहे ते असं बोलतात आणि ते त्यांनाच माहित नाही असं मस्के म्हणाले। यावर गणेश नाईक यांनीही प्रत्युत्तर दिलं, माणसाच्या वयाचे आकडे हा फक्त बहाणा असतो, जो कार्यक्षम असतो तो कायम दिसतो आणि ते आपण भविष्यात दाखवून देऊ। या संघर्षात महत्वाची गोष्ट म्हणजे गणेश नाईक हे मूळचे शिवसैनिक आहेत, मात्र सध्या भाजपात आहेत आणि ठाणे जिल्ह्यातील शिंदे आणि नाईक यांच्यातील राजकीय स्पर्धा जी आहे ती सर्वश्रुत आहे। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागल्याने जुनी राजकीय स्पर्धा नाईकांनी पुन्हा एकदा जिवंत केली असल्याचं म्हटलं जात आहे। आता गणेश नाईकांनी शिंदेंना टार्गेट केल्यावर संजय राऊतांनी देखील यात संधी साधली आणि त्यांनी गणेश नाईक आणि शिंदे दोघांनाही एकाच वेळी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला। राऊत म्हणाले, आजही महाराष्ट्रात बेकायदेशीर मटका सुरू आहे आणि म्हणूनच कदाचित गणेश नाईक हे सभ्य आणि संस्कारक्षम असल्यामुळे त्यांनी लॉटरी हा शब्द वापरला, पण त्यांच्या डोक्यात मटका हा शब्द असेल की मटका लागलेला आहे मुख्यमंत्री पदाचा आणि उपमुख्य पदाचा, आणि यांचा मटक्याचा आकडा काढणारे दिल्लीमध्ये बसले आहेत, ते जाऊन तिथे आकडा लावायचा प्रयत्न करतात। म्हणजे जिकडे शिंदेंना लॉटरी लागली आहे असं नाईक म्हणाले, तिकडे त्यालाच मटका हा शब्द वापरून राऊतांनी दोन्ही पक्षांना डिवचलं। माध्यमांमधून आपण बरेच वृत्त पाहिले असेल तर शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातला वाद हा जुनाच आहे आणि ठाणे जिल्ह्यात वर्चस्वाची लढाई हेच या संघर्षाचं प्रमुख कारण आहे असं म्हटलं जातं। ज्या ठाणे जिल्ह्यातील गावांच्या हद्दी असतील, आर्थिक भार असेल आणि प्रशासनात प्रमुख कोण यावरून दोघांमध्ये वादंग असल्याचं देखील सांगितलं जातं। विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने महायुतीत असतानाच एक 14 गावांचा जो नवी मुंबईतील विलिनीकरणाचा मुद्दा होता तो प्रतिष्ठेचा केला होता। त्यात नाईकांच्या जनता दरबारातून शक्ती प्रदर्शनाचा देखील प्रयत्न झाला। यापूर्वी ठाण्यातील एका बैठकीत अधिकाऱ्यांवरील कारवाईवरून देखील शिंदे आणि नाईक असा एक संघर्ष झालेला। त्यात देखील एकनाथ शिंदे ठाण्याचे पालकमंत्री असल्याने जर शिंदेंनी कोणता निर्णय घेतला जो भाजपला पटण्यासारखा नसेल तर पुन्हा नाईक अस्वस्थ होतात असं देखील म्हटलं जातं। राजकीय विश्लेषकांच्या मते नाईकांना वाटतं एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कार्यभारात हस्तक्षेप करू नये आणि शिंदेंना वाटतं नाईकांनी त्यांचे म्हणजे शिंदेंनी जर कोणते निर्णय घेतले तर त्यावरती प्रश्न उपस्थित करून त्यांना शिंदेंना विरोध करू नये।
मग यात 14 गावांचा मुद्दा असेल किंवा सिडकोचे काही प्रशासकीय कामांचा मुद्दा असेल, गणेश नाईकांना नवी मुंबई महानगरपालिकेचे देखील नेतृत्व करायचं आहे असं विश्लेषक सांगतात. आणि अर्थातच ते भाजपच्या नेतृत्वाला देखील सांगत असतील की ही महापालिका माझ्या भरोश्यावर सोडून द्या, मी अनेक वर्ष महापालिका सांभाळलेली आहे. त्यामुळे हा संघर्ष वरचेवर आता अजून वाढत जाणार आहे. त्यात देखील शिवसेनेतल्या ज्येष्ठत्वाचा हा संघर्ष होणार आहे असं विश्लेषकांचं ठाम मत आहे. महत्वाचं म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेच्या निवडणुकांना अजून किमान 4 महिन्यांचा अवधी आहे. या काळात भाजपला ठाणे जिल्ह्यातला जास्तीत जास्त भाग, जो एक आपले पाय पसरायचे या भागामध्ये, जिकडे शिंदे नाही तिकडे त्यांचा वरचष्मा टिकवायचा आहे भाजपला स्वतःचा. त्यामुळे नाईक आणि शिंदे यांच्यातला संघर्ष वरचेवर आता वाढत जाईल अशी सध्याची स्थिती आहे. आणि हा संघर्ष जो आहे तो महापालिका निवडणुकांमध्ये कसा असणार आहे हे देखील पाहण्यासारखं असणार आहे. दरम्यान तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि याबद्दल, या संघर्षाबद्दल तुमचं मत काय आहे? तुम्ही स्थानिक पातळीवरती जर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला तेथील राजकारणाबद्दल काय वाटतं तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.